जर तुमच्या बँक खात्यात माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नसतील, तर तुम्ही याबाबत कुठे तक्रार करू शकता, याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. राज्यातील गरजू महिलांना आर्थिक सहाय्य देण्याकरिता राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात आता तिसरा हप्ता जमा करण्यात आला आहे. ज्या महिलांच्या खात्यात जुलै-ऑगस्ट महिन्याचे 3,000 रुपये जमा झाले होते, त्यांच्या बँक खात्यात सप्टेंबरच्या तिसऱ्या हप्त्याचे 1,500 रुपये, ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी सप्टेंबर महिन्यात नवीन अर्ज केला होता आणि त्यातील ज्या महिलांचा अर्ज मंजूर झाला होता त्यांच्या खात्यात 1,500 रुपये, तर ज्या महिलांचे अर्ज जुलै-ऑगस्ट महिन्यातच मंजूर झाले होते पण त्यांच्या बँक खात्यात यापूर्वी 1 रुपयाही जमा झाला नव्हता, अशा महिलांच्या बँक खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे 4,500 रुपये जमा करण्यात आलेले आहेत. जर तुमच्या माझी लाडकी बहीण योजनेसाठी केलेला अर्ज मंजूर झाला असेल पण तुमच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे अजूनही जमा झाले नसतील, तर तुम्ही याबाबत कुठे तक्रार करू शकता, त्याबद्दल जाणून घेऊयात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी केलेला तुमचा अर्ज मंजूर झाला असेल पण तुमच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नसतील, तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही 181 या टोल फ्री हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करून तुमचे पैसे जमा झाले नसल्याची तक्रार नोंदवू शकता. तसेच नारी शक्ती दूत ॲपवरूनही तक्रार नोंदवू शकता. यासोबतच तुम्ही अंगणवाडी केंद्रात जाऊनही पैसा जमा झाले नसल्याची तक्रार नोंदवू शकता. एकदा तुमची तक्रार नोंदवली गेली की लाडकी बहीण योजनेच्या पुढच्या हप्त्यासोबतच तुमचे अद्याप जमा झाले नसलेलेही पैसेही तुमच्या बँक खात्यात जमा होतील. धन्यवाद.